यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत, सन्मानित करत आहोत. ज्ञानेश्वरजी मुरबाड यांना पांडुरंगजी वडवले यांच्या शुभ हस्ते सामना सुरू होतोय. गेम इज ऑन. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. मागच्या सामन्यात जर्मन पाडगावचा जबरदस्त विजय. टफ अँड हार्ड लक. मयूर शेळके, विकास शेळके आणि टीम जर्मन आगाशी. ऑनगोईंग मॅच कडे जाऊयात. सामना सुरू होतोय आजच्या निर्णायक तिसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील दुसरा. गेम इज ऑन. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत विनोद, तर आघाडीसाठी विजय आणि त्यांची सोबत देतात निलेश. पहिलाच बॉल बॅटची कडे घेत पायावर आदळलाय. रन घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. नो स्ट्रायकर यांना निलेश यांनी. डॉट बॉलनं या षटकाची सुरुवात झालेली आहे. महत्वाची मॅच, दोन्ही टीमसाठी निर्णायक सामना. दोन्ही टीमसाठी ही महत्वपूर्ण लढत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मालकावीरसाठी अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजर्षी छत्रपतींची फ्रेम ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलेली आहे. आदरणीय अतिथींचं पुनश्च एकदा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. एक सिंगल त्या ठिकाणी झाली पूर्ण आणि सध्या डाव सुरू झालाय तो बॅटिंग करणाऱ्या भालुक बीचा. विजय आणि त्यांची सोबत निलेश देत आहेत. हे दोनही सलामीवीर दाखल झालेले आहेत. भालुक बी आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग महाज बी अशी निर्णायक लढत. पहिल्या फेरीतील सामना दुसरा. बॉल तयार. हार्ड लेन. टप्पा पडल्याबरोबर चाललाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली आहे सांगता आणि होतोय कमबॅक. त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज मेजर विनोद कडून डॉट बॉलनं पुन्हा एकदा षटकात होते वापसी. धावफलक सध्या स्थिर. अवघी एक धाव धावफलकावर. पहिल्या षटकात आतापर्यंत कंट्रोल दाखवलाय गोलंदाज विनोद यांनी. यावलेला फ्लिक केला बॉल बॅटन पॅड मधून दिशा दिली, मात्र मिड विकेटला फिल्डर उपस्थित. चांगलं जजमेंट. जेल संपादित झालाय. एकला पहिला हादरा लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या भालुक बीला. फलंदाज बाद. पहिला विकेटचं पतन. जीत बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. एकला पहिला धक्का बॅटिंगसाठी पाहिलं तर जितूवरती आता जबाबदारी असेल. तो सध्या टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करता दाखल होतोय. एक धाव एक विकेट 4 बॉल टाकलेले आहेत ते मेजर विनोद यांनी. अजून या मॅच मध्ये भरपूर सारी षटकं बाकी आहेत आणि रन्स इकडे वेगाने येत नाही. ही सध्या थोडी चिंतेची बाब आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम भालुक बी करता. यावलेला क्लीन बोर्ड लेग स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली मेजर विनोदनं. फलंदाज बाद. जितू देखील आल्या बॉली माघारी. यू मिस. आय विल डेफिनेटली एट. दांडी गोल. बॅक टू बॅक दुसरा धक्का आता लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या भालुक बीला. आणखीन एका विकेटचं पत. अँड फरबा असो, प्रत्येक स्पर्धेला ते जॉईंट होतात आणि त्यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आले टीम जय बजरंग माज बी करता. सतीश काका, खलील काका, आपलं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत आहे. इतकं सारं प्रेम तुम्ही परिसरातील टीम्स आणि क्रीडा रसिकांना त्याचबरोबर आयोजकांना देत आहे, त्याबद्दल आपलं मनस्वी धन्यवाद. स्पेशली दिनेश कापडी फ्लॅन क्लब कडून आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. गौरव पवार जे जॉईंट आहेत त्यांच्या वतीनं ऑल द बेस्ट, त्यांचे स्वागत. बॅक टू क्रिकेट.
एकला सध्या 2 फलंदाज बाद झालेले आहेत. ऑन हॅट्रिक संधी बनली होती गोलंदाज मेजर विनोदला. यावलेला चांगला बॉल हलकीशी हरकत करत निघालाय तो यष्टी रक्षकाच्या दिशेनं. ओरची झाले सांगता पहिल्या षटकात फक्त एकच धाव 2 फलंदाज बाद झालेत भालुक बीचे आणि सध्या अडचणींमध्ये वाढ केली आहे संघाचा संघकडेदार मेजर विनोदनं. जबरदस्त स्पेल वेगाबरोबर नियंत्रण त्याचबरोबर अचूकता अभ्यर्थता आपण बघत आहोत. सध्या स्क्रीनवर आपण बघत आहोत त्या स्पर्धेचे आपले आयोजक अभिदादा मुरबाडे, बंटीदादा वडवले, किरणदादा व्यापारी, दिनेशजी कापडी, सागरजी कापडी चर्चा करत असताना षटक सुरू होते. दुसरं नाव बॅक टू क्रिकेट गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. हर्षल एकच धाव पहिल्या षटकांच्या अंती धावफलकावरती. चला थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. व्हाईट बॉल पहिलाच बॉल खराब लेंथवर टाकलाय तो गोलंदाज हर्षलनं. एक्स्ट्रा रन त्याच्या वतीनं बहाल करण्यात आलेले आणि एक्स्ट्रा धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. या मॅच मध्ये आता धावा बनवणं चॅलेंज बनलेलं आहे भालुक बी साठी. यावलेला स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकलाय बॉल. बॅट्समनला फॉलो केलेला आहे. गुड बॉलिंग. पहिल्या वाईट नंतर कमबॅक होत आहे आणि सध्या डॉट बॉल नव्हती वापसी ती गोलंदाज हर्षलची. आणखीन एक स्लोवर वन रीड करता आला नाही. टप्पा पडला चाललाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता टाकलाय गोलंदाज हर्षलला. पहिल्या वाईट बॉल नंतर दीपू बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. तो कॉन्फिडन्स गोलंदाज असे वाढलेला आहे. जसा कॉन्फिडन्स दीपूचा वाढत असतो जेव्हा तो ॲज ऑपरेटर आमच्यासोबत जॉईंट असतो. यावलेला पायावर आदळलाय बॉल पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप त्याच कारणास्तव नकार लेग बायचा सिग्नल येतोय. एक अतिरिक्त धाव सध्या धावफलकावर जोडली जाईल आणि या एक्स्ट्रा धावेच्या सहित सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत. एकूण अंकित झाले ती 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. हर्षलकडे या षटकात जबाबदारी दिली आहे. यावलेला डाऊन दी लेग स्टिक. आणखीन एक बॉल जो खराब आहे डाव्या स्टिकला सोडून चालला. एक्स्ट्रा रनचा सिग्नल आला आहे. आणखीन एक अतिरिक्त धाव या षटकात आली आहे आणि सध्या स्कोर 4 या आकड्यावर 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी आहे. सध्या धावफलकाचा हवा तसा वेग नाही. क्लीन बोर्ड तो क्रशर यॉर्कर संधीच दिली नाही हात खुले करण्याची. ते स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आला. त्रिफळ उद्ध्वस्त बरोबर मिडल स्टिक आता उखाडली आहे. हर्षलला आणखीन एक सफलता. तर या मॅच मध्ये आता गमावलाय गडी तिसरा तो टीम भालुक बीन फलंदाज बाद. थोडीशी नाजूक परिस्थिती या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना टीम भालुक बीची मात्र डाव सावरावा लागेल. विजय यांच्याकडे अनुभव आहे. 5 बॉलमध्ये एकही धाव त्यांना धावफलकावरती नोंदीत करता आली नाही. पण आता भूषण आणि विजय या 2 बॅटरच्या दरम्यान पार्टनरशिप नितांत गरजेची बनलेली आहे. यावलेला खराब बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर. आणखीन एक वाईट बॉल. या षटकातील विचार केला तर हा तिसरा वाईट बॉल सध्या टाकलाय. त्या ठिकाणी गोलंदाज हर्षलनं. एक्स्ट्रा धावेच्या सोबतीनं टीम सध्या सरकते पुढे भालुक बी. धावफलकावरती टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट मोमेंटला स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. स्टिअर केला बॉल मात्र चेंडू बॅटचा संपर्क झाला काही पाहिजे. सिरीज लेग बायचा सिग्नल आलाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन आणि सध्या स्कोरबोर्डवर टोटल पोहोचले ते 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड.
अगदी संत वाते इंद्रायणी या उक्तीप्रमाणे सध्या या सामन्यात काहीशी धावांसाठी रेलचेल सुरू आहे. ते बॅटिंग करणाऱ्या भालुक बीची यावेळेला पायावर आदळलाय बॉल पण इम्पॅक्ट लेगस्टम्पच्या बाहेर रनआउटचा चान्स अपील आणि पंचांनी मदत मागितली आहे ती तिसऱ्या अंपायरची. टीबी अंपायरची मदत आता घ्यावी लागेल एक्झॅक्टली पाहावं लागेल. नॉट आउट. जाऊयात मॅचच्या दिशेनं. सध्याच्या घडीला एक रिस्की सिंगल लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट झालेली आहे. षटक समाप्तीची झाली आहे घोषणा. धावफलकावरती धावसंख्या आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांच्या अवघ्या 7 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत मेजर विनोद. सेकंड स्पेलमध्ये चला वेळ जास्त जातोय मेजर विनोद. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. मेजर विनोद म्हटलं तर वर्दीसोबत क्रिकेटचा फार मोठा दर्दी आहे. पहिला बॉल समोर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. फिल्डर थोडे दूर आहेत. एक धाव. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. थ्रो थोडा खराब आहे आणि तोपर्यंत दोन्ही बॅटरना चांगलं तालमेल साधत या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 9. 9 ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल. हवं तसं टॅमिंग करता आलं नाही. क्षेत्ररक्षक टीममधून उपस्थित झालेत. कॅच ड्रॉप. सेकंड रनचा चान्स बनलाय आणि आता दुसरी धावही पूर्ण झालेली आहे. पंचांचा इशारा प्रतीक्षित आणि आता DRS ची मागणी केली आहे. ती ऑफिशियल अंपायर रिव्ह्यू. या आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊयात. फेअर बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. बॅट्समन स्टेप आउट झाले होते. बॉल देखील डीप होत होता. तेच पंचांनी पाहिलंय. योग्य बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे आणि पंचांच्याच वतीनं खास करून हा DRS आता वापरात आणला होता. त्याच कारणाचं कुठल्याही टीमचं DRSच्या बाबतीत मात्र नुकसान नसेल. बॅटिंग टीमचा होता DRS. बॅटिंग टीमनं आता रिव्ह्यू गमावलाय असं म्हटलं तरी काही हरकत नसेल. यावेळेला ऑफसाईडला दिशा दिली आहे. फ्लिक केल्या बॉल मिडविकेटला. फिल्डर उपस्थित. एक धाव बनली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आता होताना दिसत नाही. चांगला थ्रो आलाय विकेट किपर एंडला. सिंगल धाब्याच्या सोबतीने एकूण धावसंख्या धावफलकावर सध्या अंकित झाली ती 12 ऑन बोर्ड. 12 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला ऑफसाईडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर तितक्याच वेगानं आलेला आहे. एकच धाव आणि सिंगल सहित स्कोर बोर्डवर टोटल सध्या एकूण अंकित झाले ती 13. 13 ऑन बोर्ड. 13 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. धाबा बनवाव्या लागतील या स्पर्धेत जर तुम्हाला आव्हान कायम करायचं आहे तर पहिल्या डावात किमान 50 पार पल्ला गाठावा लागेल टीम भालुक बीला. यावेळेला बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न. लेगस्टिकला बेस करून चाललाय बॉल. पंच सांगतायत वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या अतिरिक्त धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 14. 14 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. समोर स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला बॉल. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. मेजर विनोदच्या खात्यात आणखीन एक विकेट. विजय यांचा संघर्ष अखेरीस संपलाय. आणखीन एक झटका आता लागलाय तो टीम भालुक बीला. फलंदाज बाद.
आहेत. या सामन्याचा विचार केला तर तिसरी विकेट वैयक्तिक मेजर विनोद यांनी कॅरी केलेली आहे. स्कोरबोर्डवर टोटल पाहायला मिळते ती 14. प्रथमेश बॅटिंगसाठी दाखल झाले ते सिरीज. थोडं करेक्शन आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत मेजर विनोद. फुलटॉस बॉल हवा त्याचा संपर्कात आला नाही. बॅटची कडा घेत निघाला शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला. एक सिंगल धाव आणि सिंगल साईज झाले ते निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकात अवघ्या 15 धावा बनलेल्या आहेत. 5.00 धाब्याची माफक धावगती दाफलकावर. 12 चेंडू आता पहिल्या डावाचे बाकी आहेत. 5चे पार स्कोर किती आहे? बरोबर 3 षटकं 13 मिनिटं टाकलेले आहेत. त्याच कारणासह मात्र वेळेचा अपव्यय न करता आपण मॅच कंटिन्यू करा मेजर विनोद अँड टीम. षटक सुरू होते. चौथं गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत अजित. अजित उर्फ बुमरा. एक वेगळी युनिक ऍक्शन, एक वेगळी शैली आहे. स्पर्धेचे शिल्पकार अभिदादा बंटीदादा यांची चर्चा सुरू आहे. पुढच्या हंगामात स्पर्धेसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन त्यांचा आत्ताच सुरू आहे. ही जोडी दमदार आहे. ही जोडी कमालीची आहे. पहिलाच बॉल लाईन मिस केलेले, मिसेस बाय इंचेस. डाव्या स्टिकला सोडतोय बॉल. आली एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या सोबतीने सध्या टीम सरकते पुढे. भालुक बी 16 धावा. 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. 16ला विकेट, 4 गमावलेले आहेत. पार्टनरशिप इथनं गरजेचे. प्रथमेशकडे स्ट्राईक आहे. त्याची सोबत भूषण देतोय तर गोलंदाज तयार होतोय अजित बुमरा. यावेळेला चांगला यॉर्कर, सटीक यॉर्कर. बरोबर पायात टाकलाय बॉल. निघालाय ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉटबॉलची होती सांगता. कमालीचं कंट्रोल, एक वेगळी शैली, एक वेगळी युनिक ॲक्शन आहे. जसप्रीत बुमराचा फार मोठा फॅन आहे अजित. जर्सी नंबर देखील 93 त्यानं वेअर केलेला टी शर्टचा. आणि बॉलिंग ॲक्शन कम्पेअर केला तर थोडीफार समानता तुम्हाला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल या वेळेला दिशा दिले. शॉर्ट फानेकला बॅकअप रनआउटचा चान्स बनला होता नॉस्ट्राकर हेडला. मात्र तो थोडा लेझी आला. तो थोडा खराब आला. त्याचा फायदा दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. सिंगल साईड आपण बघत आहोत. बनलेल्या आहेत त्या धावा 17ला विकेट, 4 गमावलेले आहेत. 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. चला नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. कॅप्टन रेडीरा. सतरा धावा स्कोरबोर्डवर. बॉलर तयार होत आहेत अजित. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय थेट स्थिर रक्षकाच्या दिशेनं. डॉटबॉलची इथनं झाले सांगता. टीमची टोटल सध्या स्थिर आहे 17 धावा. 17 वरती सध्या खतरा मंडरावतोय तो टीम भालुक बीला. P1 P2 मध्ये जिकडे रन्स यायला हव्या होत्या तिकडे धावा आल्याने विकेट गमावल्या आणि त्याच कारणाचा सध्या डाव कोलमडलाय तो बॅटिंग करणाऱ्या टीम भालुक बीचा. पण अशा परिस्थितीत देखील लढावं लागेल. धावांसाठी संघर्ष करावा लागेल. डाव्या स्टिकला सोडून चाललाय बॉल. पण तो सांगतायत संपर्कात आलाय. चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. डॉट बॉलचे होते सांगता. आणखीन एक डॉट बॉल. चांगला दबाव आता बनवला या षटकात गोलंदाज अजितनं. 4 बॉल त्यानं टाकलेत. अवघ्या 2च धाबा दिलेल्या आहेत. 3 डॉट बॉल या षटकात त्यांच्या वतीने टाकण्यात आलेले आहेत. डॉट बॉल पर्सेंटेज मात्र पहिल्या डावात कमालीची वाढलेली आहे. धावा 17 लॉस ऑफ 4. स्टेफाटोर खेळण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक होता, रीड करता आला नाही. टर्न विथ बाउन्स. बॉलला मिळालेली अतिरिक्त उचली आणि त्याचबरोबर बॉलला मिळालेलं वलन फलंदाजासाठी धोकादायक बनलं. डॉट बॉलची झाले सांगता. षटकातील एकंदरीत चौथा तर सलगचा 3रा डॉट बॉल आलाय. अवघ्या 2 धावा या षटकात. 17 धावाच माफक दाफलकर बनलेले आहेत. स्टील 1 टू गो. चला नेक्स्ट मॅच टॉस होतोय. कॅप्टन दोन्ही टीमचं इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहा.
यावलेला ऑनसाईडला दिशा दिली, स्वीप केल्या बॉल यामध्ये चालला, फिल्डर थोडे दूर आहेत, मिसफिल्ड आणि अखेर क्षेत्ररक्षकाची अखेर करत चाललाय बॉल सीमा पार, चौकार. नेक्स्ट मॅच जनमान टेंबरे. चला दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय. दोन्ही टीम उपस्थित नसेल तर सामना 4 षटकांचा, ही सूचना मी आताच करतोय. टीम टेंबरेचे कॅप्टन उपस्थित आहेत, टीम म्हाडसबी. आपणही संघ कर्णधार किंवा प्रतिनिधी जर क्रीडानगरीत आले असाल तर आताच आपण टॉस कपास कक्षाच्या दिशेने, कारण पहिल्या डावाचं शेवटचं षटक बाकी आहे. 4 षटकात 21 धावा बनलेल्या आहेत. लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकात बॉलिंग मार्कवर. प्रमोद गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. निर्णायक पहिल्या डावाचे शेवटचं षटक, अंतिम षटक, महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. हा निर्णायक सामना ट्रॅकर एंडला दाखल होताना पाहायला मिळतात. महत्वाच्या मॅच मध्ये प्रथमेश शेवटचे 6 बॉल यावलेला हेलिकॉप्टर स्टाईलनं खोदून काढलाय बॉल. हवा तसा संपर्क नव्हता, मिडअपच्या डोक्यावरून बॉल चालला लॉंग ऑफला, तोपर्यंत बनतायत 2 धावा. पुरेसा वेळ दोन्ही फलंदाजांकडे होता आणि त्याच कारणास्तव सहजरित्या आपण बघत आहोत. या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाबे सेट स्कोर सध्या 23-23. या षटकात चौकार षटकार नितांत गरजेचे बनलेले आहेत. मोठ्या स्ट्रोकच्या नितांत शोधात आहे भालुक बी. ऑन साईडला टर्न केल्या बॉल, मिडविकेटला गॅप मोठा आहे, फिल्डर आलेत फार दूरवरून, बॅकअप चांगले, मात्र दुसरी धाव रोखता आली नाही. तिसरीचा प्रयत्न आता होईल का हे पाहायचंय, मात्र 2च धाब्यावरती रोखलंय. स्ट्रायकर एंडला प्रथमेशनं बॅटर भूषणला. या 2 धाबे सहित सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघत आहोत 25, काम 25 धावा धावफलकावर. त्याचा संपर्क यावेळेस देखील झाला नाही. एक धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न विकेट किपर एंडला, रॉकेट थ्रो, त्याच कारणास्तव नकारात आलेला आहे. एकच धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल्स आहेत आपण बघत आहोत. स्कोर बनलाय 26-26. पहिल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. लो स्कोरिंग बॅटल पहिला सामना या ठिकाणी 57 धावेचं संरक्षण करत जिंकला जनमान आगाशीच्या विरोधात टीम जनमान पाटगावनं. आणि या सामन्यात सध्या वर्चस्मा राहिला आहे तो गोलंदाजी करणाऱ्या जय बजरंग महाजबीचा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच आपण करतोय. ऑन साईडला दिशा दिली आहे, गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल, दुसरी धाव घेण्यासाठी पर्याप्त वेळ दोन्ही फलंदाजांकडे आणि त्या 2 धावा मिळत आहेत. 2च धावा असतील. 2 धावे सहित सध्या धावा एकूण अंकित होत आहेत. 28-28. 28ला विकेट, 4 गमावलेले आहेत. 2 बॉल पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. 2 बॉल 2 सिक्सर आले तर 40 धावा बनतील, किंबहुना लढण्याजोगी टोटल देखील बनेल. टेस्ट मास्टर कोहली नुकताच पास झालेला आहे. IPL अपडेट आपल्यापर्यंत आली आहे ती ऑफिशियल स्कोरर गणेश कापडे GK यांच्या वतीनं. यावलेला खोला टाकलाय बॉल आणि आणखीन एक फलंदाजाचं काम तमाम, त्रिफळ उद्ध्वस्त, दांडी गोल. अठ्ठावीस धावा धावफलकावर बनलेले आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. नवीन बॅटर मुरली दाखल झालेले आहेत. मुरलीकडे स्ट्राईक आहे, लास्ट बॉल. स्कोरबोर्डवर टीमची टोटल आहे 28. अपील अँड गॉन. आणखीन एका विकेटचं बटन, फलंदाज बाद आहे. पंच तेच सांगतायत आणि आता मैदान शेवटच्या बॉलवरती सोडावं लागतंय. आणखीन एक विकेट, डाव संपलाय पहिला, माफक 28 बनला. 29चं टार्गेट. चला ओपनिंग पेअर लगेचच रेडी करा टीम महाजबी. नेक्स्ट मॅच टॉस होतोय सागर कापडी सरांच्या शुभ हस्ते. ओम साई लाईट इव्हेंटचे सर्वेश्वर आणि मुरबाड तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील एक दिग्गज नाव सागर कापडी सरांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होतो. कॅप्टन दोन्ही टीमचे जॉईंट आहेत, जनमान म्हाडसबी आणि त्यांच्या विरोधात जनमान टेंबरे.
विरुद्ध जनमन टेंबरेच्या दरम्यान तिसरा सामना आणि त्या तिसऱ्या सामन्याचा टॉस होतोय. सागर कापडी सरांच्या शुभ असते. सामना 5 षटकांचा, वेळेचं बंधन आहे आणि MPCचे सर्व रूल्स या स्पर्धेत आपण फॉलो करतोय. चला मैदानात उतरा टीम भालुक बी. विजय सर चला मैदानात लगेचच दाखल व्हायचंय. मेजर विनोद अँड टीम चला ओपनिंग पे रेडी करा. 29 धाब्याचं टार्गेट आहे. जॉईंट होतील अजित पवार सर. थँक्यू. बॉलवरती एक सिंगल धाव असेल कारण तिथे विकेट नाही आहे असं पंच देखील दर्शवत आहेत आणि त्यामुळे एक एक धाव जॉईंट होत असताना आपण बघू शकतात. आता इकडे 30 धावेचं टार्गेट असेल याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. थँक्यू सो मच. चला पुढील मॅचचा टॉस देखील कंप्लीट झाला आणि तिथे टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले गेलेत. अर्थातच टेंभरे टीम टॉस जिंकलेत आणि टॉस जिंकत असताना फील्ड करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेला आणि जनमान म्हाडस बी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय नेक्स्ट मॅच करिता. 30 धावेचं आव्हान आहे आणि ते आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे आपल्याला बघायचं आहे. चला फील्ड सेट करायची आणि दोन्ही संघाला विनंती असेल की आपण वेळ वाचवायचा आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला आजचा शेड्यूल वेळेनुसार कंप्लीट करायचं. लगेचच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचे आहेत. विनंती असेल 30 धाब्यांचं लक्ष. बॅटर विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच क्विक जायचंय. चला बॅटर आपल्याला अंतिम कॉल असेल आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. विनंती असेल. तीस चेंडू आणि त्याच्यानंतर 30 धावेची गरज. अर्थातच प्रति बॉल 1ची सरासरी मेंटेन करावी लागेल मॅचमध्ये. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एका बाजूने जय बजरंग महाजबी आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी भालुक बी संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ तो आपल्याला दाखवला जातोय. मुरबाडच्या या क्रीडा नगरीमध्ये पाहू शकतात की मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात. मैत्री चषक 2026चा रणसंग्राम आणि मॅच क्रमांक 2 पूर्वार्धाचा खेळ. जरूर धावा फलकावरती कमी बनल्यात परंतु या धावा डिपेंड केल्या जातील की सहजतेने रनचेस केला जाईल बॅटर्सच्या माध्यमातून बघायचं आहे. 9व्या मॅचच्या दिशेनं विनोद आणि केतन बॅटिंग ट्रॅकवरती दाखल झाले. जितू बॉलिंग ट्रॅकवरती ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. पहिला बॉल राऊंड विकेट कॉम्बॉक्स एंड करणं. पहिलाच बॉल शरीरभेदी मारा केला जातोय. लाऊडली अपील जरूर होती परंतु आज अपीलवरती पंचांचा इंटरेस्ट नाहीये. आउटसाइड ऑफस्टिक लेंथ होते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ऑफस्टम मिस करणारा बॉल होता हेच पंच दर्शवत आहेत आणि त्याचमुळे अपील पेटावून लावली आहे. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती जितूचं वर्चस्व राहिलंय. डॉट बॉलचा वापर त्याच्या माध्यमातून जबरदस्त केला जातोय. पुन्हा एकदा पुढे ठेवण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव मिडानचे खेळाडू पुढे येतात आणि एका सिंगल धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावसंख्या 1 या आकड्यावरती. जरूर धाबा फलकावरती कमी बनल्यात परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून देखील धाबा डिफेंड करण्याचा प्रयत्न बखूबी चांगल्या पद्धतीने या मासमध्ये केला जाईल. पहिलाच बॉल डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने आता इकडे अकाउंट ओपन झाला. अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीमचा माणस बी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. महाज बी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूने
भालूक बी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता, ज्यांच्या माध्यमातून हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॉक्स क्रिकेटचा फटका आपण बघू शकतात आणि ताशावरती लगेचच गोलंदाज झेपावले आणि त्याचमुळे इकडे आणखी एक चांगला बॉल. सध्या जितूच्या माध्यमातून P1च्या षटकामध्ये पहिल्या मिनिटात पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली जाते. मार्जिन ऑफ इरर जरूर गोलंदाजासाठी कमी असतं या षटकामध्ये, परंतु गोलंदाजीचं वर्चस्व बखूबी चांगल्या पद्धतीचं राहिलं आहे. आणि तिथे जर पाहिलं तर पहिला डॉट आणि त्याच्यानंतर एक सिंगल, पुन्हा डॉट. आता पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळत आणि तिथे देखील एक सिंगल धावेचा मनसुबा बनवला आणि एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने आता इकडे धावसंख्या फलकावरती जरूर वाढतायत 2 आकड्यावरती. चांगली मॅच बघू शकतात. यावेळेस देखील भिरकावून दिलं आणि पाठवले सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ भिरकावून दिलाय, येतोय इथे विकेट्स. कॅच कंप्लीट. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. बॅटिंगच्या जोरावरती देखील दाखवायचा प्रयत्न होता, परंतु अनसक्सेसफुल ठरलेत आणि त्यामुळे बॅटरला आता माघारी परतावं लागतंय. विकेट झाली आहे, खेळाडू बाद. सध्या जर पाहिलं तर याही मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जितूच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने केला जातोय. आता इकडे पावलांमध्ये कुठेतरी गडबड झाली आणि त्याचमुळे गोलंदाज रिटर्न येत असताना बघू शकतात डेड बॉल येतोय. जितूच्या माध्यमातून 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 धावा फलकावरती जोडल्यात आणि 30 धावेचं लक्ष असताना मॅच आता बनवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. व इथे देखील बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन तेवढंसं प्रॉपरली नव्हतं आणि त्याचमुळे डायरेक्ट हिट, परंतु सेफली पोचले गेलेत हे पंच सांगतात. त्यामुळे एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा 3 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 वरती 1. स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना, वेळ वाचवायचा आहे. फील्ड सेट करायची विनंती असेल दोन्ही संघांना, वेळ वाचवायचा आहे. गोलंदाजी करत असताना जितूच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली. मागील मॅच मध्ये मागील ओव्हरमध्ये जर विचार करायचा केला तर जितूच्या माध्यमातून डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, पुन्हा डॉट बॉल, पुन्हा सिंगल, एक विकेट्स आणि त्यानंतर पुन्हा एक सिंगल. एकंदरीत 3 चेंडूवरती 3 सिंगल आणि त्याच्यानंतर 3 चेंडूवरती चांगल्या पद्धतीची कामगिरी. डॉट बॉलचा वापर, विकेट आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिकल षटक मैदानाच्या मध्ये जितूच्या माध्यमातून कंप्लीट झालाय आणि षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट होत असताना स्कोरबोर्डला धावा जोडल्यात, अर्थातच 3 आकड्यावरती. सध्या या मॅच मध्ये जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतायत जितू. आता नवीन गोलंदाज ऑन बॉलिंग मार्कवरती गिरीश आलेत. गिरीशवरती देखील जिम्मेदारी सोपवली. चला फील्डच्या माध्यमातून आपण स्पीडअप करायचा विनंती असेल दोन्ही संघांना. जयवंत पहिलाच बॉल बॅटचेस आणि त्याच्यानंतर विकेट किपरच्या अगदी डोक्यावरून बॉल निघून गेला होता. हवेमध्ये चेंडूची दिशा कुठेतरी वळाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न लाजबाब पद्धतीचा होता, परंतु अनसक्सेसफुल ठरलेत. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाला आणि सिंगल धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा जोडल्यात, अर्थातच 1च्या मदतीने 4 आकड्यावरती. गिरीशच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीचा खेळ तो दाखवला जातो आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जयवंत आहेत आणि केतन, ज्यांच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 30 धावेचं लक्ष आहे, परंतु या मॅचमध्ये तुम्ही थोडेसे लेझी राहिलेत तर
मॅच गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे झुकू शकते. हो, इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. स्वतःचा फॉलो सोडलाय. कॉलिंग झाली आहे, परंतु दोन खेळाडूच्या मध्यातनं बॉल ट्रॅव्हल झालाय आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट देखील झाली आहे. संधी दिली आहे. आता या संधीचं सोनं करावं लागेल. पहा तिथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नव्हतं व्यवस्थित आणि त्यानंतर बॉल उंच गेला होता. दोन्ही खेळाडूंच्या अगदी मध्यातनं बॉल पडलाय, कारण विकेट किपरने तिकडे कॉलिंग दिली होती की हा झेल माझा आहे, परंतु थोडंसं अशक्य होतं आणि त्याचमुळे कॅच ड्रॉप झाली आहे. आता संघाची टोटल 1ने पुढे सरसावत असताना जोडली आहे. फलकावरती 5 आकडावरती 2 चेंडूंवरती 2 सिंगल धावा. त्यामुळे समोरच्या दिशेने खेळ येत आणि पाठवून दिले सरळ आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन देण्यासाठी. वन बाउन्स ओव्हर दिलो, बॉलची उडवली आहे, जो बॉल सीमा पार येतोय बॅटरच्या माध्यमातून. चौकार 4. फटका एक्झिक्यूट केला, नितांत गरज होती या फटक्याची आणि त्याचमुळे आता 4 धाबा फलकावरती जोडत असताना स्कोरबोर्डला 9 धाबा जोडल्यात. बॅटिंग ट्रॅकवरती बॅटर्सच्या माध्यमातून चौकार ठोकलाय. यावेळेस आता समोर, परंतु उंच जास्त गेला, लांबी कमी आणि त्याचमुळे धावडी बॉल कॅच कंप्लीट केली जाते. विकेट खेळाडू बाद. आहे शिरवली या गावाचा. विकेट आली आणि त्याचमुळे 9 वरती हा दुसरा झटका. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. चौकार ठोकला आणि त्याच्यानंतर चौकारानंतर इकडे विकेट मिळवून दिले, कारण ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन घडलं, परंतु बॅटचा फ्लो थोडासा लेट आला आणि त्याचमुळे चेंडू उंच जास्त गेलाय आणि त्याच कारणामुळे विकेट क्रमांक दुसरा जात असताना आपण बघू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज गिरीश तयार होतोय. पाचवा बॉल भन्नाट वेगाने टाकलाय, सुसाट बॉल निघालाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पडल्यानंतर उंची देखील प्राप्त केली आहे आणि सरळ कमरेच्या वरून डॉट बॉलचा वापर करत असताना गोलंदाज गिरीश आपण बघू शकतात. 5व्या बॉलवरती काही गोलंदाजी केली जाते. प्रत्येक बॉलवरती अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती भेदक मारा या अस्त्राचा यूज सध्याच्या घडीला केला जातो आणि हे गरजेचं आहे. या मॅचमध्ये 9 धावा जोडल्या, 2 विकेट लॉस झालेत. बॅटिंग ट्रॅकवरती बॅटर देखील स्ट्रगल करतायत. इथे देखील जबरदस्त बॉल, भन्नाट वेगाची गोलंदाजी सध्या गिरीशच्या माध्यमातून केली जाते. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. अंपायर सिग्नल. 2 षटकांचा खेळ समाप्तीच्या आखरी धावसंख्या 9 वरती 2, 9ला 2. वेळ वाचवायचा आहे, फील्ड सेट करून घ्यायचे. षटक क्रमांक 3, तिसरा गोलंदाज लगेच मार्गस्थ करायचा आहे. चांगल्या पद्धतीची मॅच बनवली आहे. प्रत्येक मॅच मध्ये जर पाहिलं तर ती विध्वंसकता दाखवली जाते. जरूर लो स्कोरिंग मॅच, परंतु त्याच्यावरती इम्पॅक्ट टाकण्याचं काम सध्या गोलंदाजी माध्यमातून गिरीश आणि जितू करतोय. पुन्हा जितूवरती जबाबदारी सोपवली आणि त्या जितूच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल, काय रणनीती असेल, त्याच्या माध्यमातून कसे चेंडू टाकले जातील हे आपल्याला इथनं बघायचं आहे. जितू बॉलिंग ट्रॅक वरती तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टॅप केला, गॅप मधून बॉल काढायचा होता. बॉल चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक सिंगल धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न लाऊडली अपील, परंतु रेफर केलंय. एक सिंगल धाव तर जरूर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा मनसुबा होता आणि पंच देखील दुधवा मनस्थितीमध्ये आहेत आणि त्याचमुळे टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल. चेक करतोय आपण या तिसऱ्या अंपायर.
धुणे गावातील एक गौड व्यक्तिमत्व, एक प्रेमळ व्यक्तिमत्व अर्थातच आनंदजी मुरबाडे साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. विकेट्स खेळाडू बाद. करणं मुख्य भूमिका होतीये. जरूर दाबा कमी आहेत, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते या दाबा डिपेंड करण्याच्या अगदी दिशेने आहेत. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. ऑन बॉलिंग मार्कवरती जितू आणि जितूच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं चालू आहे. त्याचं वैयक्तिक आणि त्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली जाते आहे. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती विकेट मिळवून दिली आहे. तिसरी त्यामुळे सापटून टाकलाय. भन्नाट वेगाने निघून गेला. विकेट किपर देखील बीट झालेत आणि बॉल चालला सरळ लॉक स्टॉप रिझन मधून सीमा पार. येतोय नशिबाचा क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. जबरदस्त फटका आला आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 24 आकडावरती जोडली आहे. 16ची गरज अजून या मॅचमध्ये राहिली आहे. 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्या त्या मॅचमध्ये. दुसऱ्याच बॉलवरती विकेट किपरच्या माध्यमातून झालेली चूक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही असा एकच संदेश सातत्याने दिला जातोय. जितूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी जरूर होती या मॅचमध्ये, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाहीये. धावांची शिदोरी कमी आहे आणि ती शिदोरी फाटण्याचं काम सध्या विकेट किपरच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा जितू तयार या मॅचमध्ये. हो, इथे देखील चांगला बॉल. पुन्हा विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली आहे आणि तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. आता अंपायरचा सिग्नल काय असेल याची प्रतीक्षा. षटक देखील कंप्लीट झालाय. हा सिग्नल जरूर दिलाय. सेफली पोहोचलेत का हा प्रश्नचिन्ह होता आणि रेफर केलं तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. आणि किट तर जरूर झाले आणि चेक करतोय आपण टीव्ही अंपायरच्या मदतीने. चला, एक सिंगल धाव कंप्लीट असेल. बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव आपण कंप्लीट करतो आणि षटक क्रमांक तिसरं आपण बघू शकतात. अंपायरच्या माध्यमातून तो सिग्नल देखील दिला होता. एक सिंगल धाब्याच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धाबा 15 जोडल्यात. 15ची गरज अजून या मॅचमध्ये राहिली आहे. अर्थातच निम्म्या चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि निम्म्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, परंतु खेळ समतोल गतीने पाहू शकतात एखाद्या तराजूप्रमाणे. त्यावेळेस पायातला बॉल होता. त्याच्यानंतर एक सिंगल धाब्याचा प्रयत्न, पुन्हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलेत का? चला, टीम मीटिंग नकोय. अंपायर्सच्या माध्यमातून जो काही सिग्नल येईल तो आपण लगेच दर्शवू. चला, विकेट असेल. कुठल्या पद्धतीची ताकीद पंचांकडे कळू नका विनंती असेल. सिंगल डबल या गोष्टींकडे सध्याच्या घडीला महत्त्व देत असताना बॅटरला आता इकडे माघारी परतावं लागते. जितूच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते आणि त्याचमुळे या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकण्याचं काम केलं जाते. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर विजयाची प्राप्ती करायची होती तर तिकडे विकेट किंवा डॉट बॉल हे एकमेव अस्त्र, हे एकमेव वेपन मैदानाच्या आतमध्ये यूज करतायत गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. मालूक टीम मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात आणि दुसऱ्या बाजूने महास बी संघ. काही वेळेला जबरदस्त गोलंदाजी केली जाते आहे. पुन्हा एक सिंगल डबल या गोष्टींकडे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॅटर देखील लक्ष देत आहेत आणि सिंगल धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. 16. षटक क्रमांक 3 इकडे चालू आहे आणि
शेवटचा चेंडू असेल जितूच्या माध्यमातून आणि या शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल पाहूयात. शेवटचा बॉल गॅपमध्ये टाकायचा होता. एक सिंगल धाव तर बनली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? यस, दुसऱ्या धावेसाठी देखील बळालेत आणि दुसरी धाव धोक्याची होती. तिकडे देखील चूक झाली आहे. आता इकडे गरीबी में आटा गिला असंच म्हणावं लागेल. 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथ्या धावेसाठी देखील बळालेत. जिकडे विकेट होती तिकडे एक्स्ट्रा 2 धावा खर्च केल्यात आणि एकंदरीत 4 धावा फलकावरती जोडण्याचं काम बॅटर्सच्या माध्यमातून केलंय. 22 बॅटच्या माध्यमातून 4 धावा आल्यात आणि षटक देखील कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या अखेरीस 20 धावा फलकावरती जोडल्यात. 20 वरती 4. चला 13 चेंडू आणि 12 चेंडू आणि तिथे गरज असेल अर्थातच 10 धावेची. बारा चेंडू 10 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ तो दाखवला जातोय. जय बजरंग महाज बी संघ बॅटिंग ट्रॅकवरती दाखल झाला आणि दुसऱ्या बाजूने बालू बी संघ त्यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते आणि गोलंदाजीचं पृथ्वीकरण लाजबाब या मॅचमध्ये पाहायला मिळतं. परंतु या ओव्हरमध्ये मॅच संपेल की ते गोलंदाजीचा बोलबाला राहील हे देखील आपल्याला बघायचं आहे. कारण 12 चेंडू आणि 10 धावेची गरज राहिली आहे. चेंडू जास्त राहिलेत आणि तिथे धाबा खूप कमी बनवायच्या आहेत त्या मॅचमध्ये. आतापर्यंत जर पाहिले तर गोलंदाजी करत असताना जितूच्या माध्यमातून जबरदस्त खेळ, परंतु अंतिमच्या बॉलवरती एक्स्ट्रा धावा 4 खर्च केल्या. दुसऱ्याच धावेचा प्रयत्न करत असताना बॅटरला माघारी पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू तिथे कुठेतरी निसटला, स्लिप झाला आणि त्याच्यानंतर जर पाहिले तर एक्स्ट्रा 2 धावा खर्च केल्या आणि त्याच कारणामुळे आता स्कोरबोर्डला 20 धावा जोडल्या. 10ची गरज राहिली आहे. तो इथे ऑफ ट्रॅकर बॉल होता, सरळ विकेटच्या मागे निघून गेलाय. जबरदस्त बॉल, डॉट बॉलचा वापर करतात. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक डॉट बॉल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमचा स्पेशर वाढवणार. परंतु इथनं प्रत्येक बॉलवरती सिंगल जरी दाबाला तर विजयाच्या दिशेने सहजतेने वाटचाल करत असताना पाहू शकतात की महाज बी संघ आपण जात असताना बघू शकणार. बॅटिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर बॅटर्सच्या माध्यमातून धाबाच बनत नाहीयेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकण्याचं काम सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून भूषण करतोय. पुन्हा एकदा तयार व इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धावेचा प्रयत्न जरूर झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे फसलाय आणि इथे विकेट्स. 1+1 बॅटर आउट गॉन. आहे कलम खांदे गावाचा डंका. जबरदस्त मॅच बघू शकतात. इतना डॉट बॉल, 5 विकेट्स सध्याच्या घडीला बाद झालेत. 21 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. 9ची गरज राहिली आहे. कुठेतरी जर पाहिले तर 2 किंवा 3 षटकांमध्ये मॅच संपेल असं काही पूर्वार्धाच्या काळामध्ये बॅटिंग ट्रॅकवरती बॅटर्सच्या माध्यमातून वाटलं. कारण ज्या धाबा बनल्यात त्या रंचेसमध्ये कुठेतरी सोप्या होत्या, परंतु सोपी गोष्ट कठीण बनवत असताना सध्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज करतात. बालूक टीमच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते आणि प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून काय चेंडू टाकले जातात. व इथे देखील फटका बसलाय. डाऊट बॉल, विकेट किपर आलेत आणि कॅच कंप्लीट केली जाईल का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु तिथे कॅच कंप्लीट नाही. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला 22 धावा जोडल्यात. 9 चेंडू आणि त्याच्यानंतर 8 धावेची गरज. जबरदस्त मॅच, विध्वंसक अंदाजामध्ये मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. 9 चेंडू 8 धावेची गरज. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना मेहनत के कोई मोहताज नहीं होता. जब तक ना पडे हातोडी के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच पाठवतोय, मात्र चमकतो तोच जो घनाचे गाव सोसण्याची ताकद आणि हिंमत आपल्यामध्ये ठेवतोय.
आणि सध्या गोलंदाजी मागवर्ण गोलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केली जाते आहे. इथे देखील संधी होती, संधी सोडली आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सातत्याने चुका होत आहेत आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की चुका आणि चुकांमधूनच काहीतरी नवीन शिका, परंतु सातत्याने चुका होत असतील ना, या चुका तुम्हाला पराभवाची चव चाखावी लागेल या चुकांच्या माध्यमातून. आता इकडे 8 चेंडू आणि 6 धाब्याची गरज राहिली आहे. जरूर सिंगल डबलने मॅच विन होऊ शकतात, परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून विकेट्स घेण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जाते, परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ती साथ मिळत नाही आणि त्याचमुळे या मॅचमध्ये कुठेतरी बॅटिंग करणारी टीम पुढे जात असताना आपण बघू शकतात, कारण विकेट काय येत नाही आणि त्याच्यानंतर सिंगल डबल देखील धाबा या फलकावरती खूप जास्त प्रमाणात आपण बघू शकतात लावण्याचं काम देखील करतात. 6 धाबा बनवायचे आहेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. षटक क्रमांक 4 आपण बघू शकतात. 2 चेंडू चांगले टाकले तर मॅच बनू शकेल. व इथे देखील फटका बसलाय. डाऊन डी बॉल. आता इकडे कॅच कंप्लीट. विकेट्स क्रमांक 6. 6वा झटका बसतोय 24 वरती. तालुक्याची शान मैत्री चषकाचा वाढलाय मान, होईत्री चषकाचा वाढलाय मान, आमच्या मुरबाड तालुक्याची शान. केला जातोय 7 चेंडू आणि त्याच्यानंतर 6 धाब्याची गरज. जबरदस्त मॅच बनवली आहे. जणू काही 2 ते 3 षटकामध्ये मॅच फिनिश होईल का असं वाटलं, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केली जाते आहे. जितू, गिरीश, पुन्हा जितू, त्यानंतर भूषण आलेत आणि भूषणच्या माध्यमातून सध्या 5 चेंडू टाकलेत आणि या 5 चेंडूवरती फक्त त्याने 4 धावा खर्च केल्यात आणि विकेट देखील मिळवून दिल्यात. 2 विकेट त्याने या ओव्हरमध्ये देखील मिळवल्यात. अंतिम बॉल षटमध्ये होता. सरळ यस्तांवरती आदळला गेलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बॅटरला आता माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 7. 7वा झटका बसतोय. बॅटर आउट, गॉन. ची गरज. जबरदस्त मॅच रंगली आहे. विध्वंसक अंदाजामध्ये गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून या मॅचमध्ये झाली आणि त्याचमुळे या मॅचमध्ये देखील मजा ती आता येणार. 6 चेंडू 6 धाब्याची गरज. आणि जर पाहिले तर आता इकडे बॅटर मिडल ऑर्डरचे देखील बाद झालेत, ओपनिंगचे देखील बाद झालेत आणि टॉप ऑर्डरचे बॅटर देखील अनसक्सेसफुल ठरलेत या मॅचमध्ये. आता इकडे जर पाहिले तर 6 चेंडू 6 धाब्याची गरज असताना मॅच कुठल्या दिशेने झुकणार. जबरदस्त मॅच बघू शकतात. जबरदस्त विध्वंसक अंदाजामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे तो गलत बात है, जिंदगी जख्म से भरी है मेरी यार, वक्त को हालात को मरहम बनाना सीख ले, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मॅच को बनाना सीख ले. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर गोलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त मॅच बनवली आहे. 6 चेंडू 6 धाब्याची गरज. पहिल्या 2 चेंडूवरती जर पाहिले तर गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल आले किंवा विकेट्स आल्या या मॅचमध्ये तर भरपूर चांगली मजा या मॅचमध्ये जरूर येणार. 6 चेंडू 6 धाब्याची गरज. स्पीडअप करायचं विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला, अर्थातच बालुक व्ही संघाला. महाज बी. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी तयार आहे. लगेच सामना संपल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. विनंती असेल, चला गोलंदाज विनंती असेल आपण स्पीडअप करायचंय. 6 बॉल रिमेनिंग, रिक्वायर्ड टू 6 रन नीड टू विन. 6 चेंडू 6 धाब्याची गरज या मॅचमध्ये देखील राहिली आहे. 24 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. जिथे जर पाहिलं तर चला स्पीडअप करायचं विनंती असेल. चला विनंती असेल.
इथे दबाव, प्रचंड दबाव आहे. स्पेशर आयडिया, हा स्पेशर कुकर मध्ये आला तर शिट्टी वाजते आणि तो स्पेशर जर मैदानाच्या आतमध्ये आला तर खेळाडूची तारांबळ उडते आणि हेच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 6 चेंडू 6 धावेची गरज. एखादा सिक्सर मॅच मध्ये विन. 1 ते 2 चांगले बॉल. जडमध्ये होता पहिलाच बॉल जबरदस्त टाकलाय. यस्तांचा वेध लाकूड तोड गोलंदाजी केली जाते. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी बघू शकतात. बॅटर आउट, बाद. 8वा झटका बसतोय, आउट. काय मॅच रंगली आहे. 5 चेंडू आता 6 धावेची गरज राहिली आहे. 24 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. मॅच अगदी क्लोज झाली आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती यष्टा उद्ध्वस्त केल्या आणि तिथे बॅटरला परतीचा प्रवास दाखवलाय. आता सोपी मॅच कठीण बनली आहे. अगदी फासल्या फासफूस करणारी मॅच बघू शकतात. सध्या जर पाहिलं तर हृदयाचे ठोके बॅटिंग करणाऱ्या टीमचे देखील वाढले गेलेत. तिथे पहा तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती ही मॅच सोपी समजून खेळताय ना. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठेतरी जर पाहिलं तर मॅच खूप चांगल्या पद्धतीची बनवली आहे. गोलंदाजी करत असताना 30 धाबा बॅटिंग ट्रॅकवरती जोडल्या गेल्या आणि 30 धाब्यांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची राहिली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये केली जाते. पुढचा बॉल तयार. इथे देखील भन्नाट वेगाचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉलचा वापर केला जातोय. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी मागवण गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून केली जाते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातोय. आता इकडे अजूनही मॅच ऑन आहे. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. पहिल्याच बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट बॉल आलाय आणि सध्या जर पाहिले तर गोलंदाजीचं वर्चस्व या मॅचमध्ये देखील जबरदस्त दाखवलं जाते. पुन्हा एकदा प्रचंड वेगाचा बॉल सरळ निघून गेलाय. क्या बात आहे यार, जबरदस्त गोलंदाजी केली जाते. आउटसाइड डी ऑफ स्टंप आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉलला पाठवून दिलं जात आहे. अफलातून गोलंदाजी केली जाते. प्रत्येक बॉलवरती गोलंदाजी अटॅक भरपूर चांगल्या पद्धतीचं आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या मॅचमध्ये जबरदस्त मॅच. आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस का वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही मॅच तुझ्यासाठी खूप मान आहे. 3 चेंडू 6 धावेची गरज. जबरदस्त मॅच. विध्वंसक अंदाजामध्ये पाहू शकतात की गोलंदाजी केली जाते. प्रचंड वेगाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशच्या माध्यमातून बघू शकतात आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर या मॅचमध्ये बॅटिंग करणारी टीम अनसक्सेसफुल ठरत असताना बघू शकतात. पुन्हा एकदा प्रचंड वेगाची मॅच आणि प्रचंड वेगाचा बॉल देखील बघू शकतात. बॅकफुटला गेला आणि त्याच्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. अंपायर सिग्नल बायच्या मदतीने एक सिंगल धावा आणि सिंगल धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला 25. 2 चेंडू 5 धावेची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. गोलंदाजी माध्यमातून जर पाहिलं तर प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 5 धावेची गरज. आयुष्य खूप लहान आहे आणि जर पाहिलं तर हे आयुष्य तुम्हाला महान करायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. माडसबी आणि त्याच्यानंतर टेंभरे संघाचे संपूर्ण खेळाडू आपण तयार आहे. लगेच आपण मॅचच्या दिशेने वळतोय. पुढील या मॅच नंतर 2 चेंडू 5 धावेची गरज. जबरदस्त मॅच. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत. संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा ना की जिंकलो तरी इतिहासच आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केली जाते. 2 चेंडू 5 धावेची गरज. प्रथमेश तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. अंपायरचा सिग्नल काय असेल याची प्रतीक्षा जरूर असेल. एक सिंगल धाव तर जरूर बनली आहे. एका सिंगल धावेच्या मदतीने पाहू शकतात की अंपायर सिग्नल इट इज अ व्हाईट प्लस एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने आता 2 धावा फलकावरती जॉईंट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला 27 धावा जोडल्यात. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज या मॅच मध्ये राहिली आहे. कुठेतरी मॅच सोपी होती. आता गोलंदाज देखील सांगतायत की थोडासा इम्पॅक्ट मीही टाकतोय. 2 चेंडू 3 धावेची गरज. जबरदस्त मॅच, विध्वंसक मॅच. रन तुम्हाला बनवाव्यास लागतील या मॅच मध्ये कारण हा नियम आहे. 2 चेंडू 5 धावेची गरज. प्रथमेश ऑन बॉलिंग मार्क वरती पुन्हा सज्ज आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. इथे देखील भन्नाट वेगाचा बॉल सरळ
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय आणि तिथे जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अंपायर सिग्नल काय असेल चेक केलं जाईल. धावेची गरज या मॅच मध्ये देखील राहिली आहे. जबरदस्त मॅच, काय मॅच रंगली आहे. जिथे 30 धावांचं लक्ष असताना आता बॅटिंग करणारी टीम महाज बी संघ या मॅच मध्ये हृदयाचे ठोके त्यांचं देखील वाढलेत. बॅटरच्या माध्यमातून पाहू शकतात की काय रणनीती असेल. एक चेंडू 3 धावेची गरज, घमासान युद्ध, जबरदस्त मॅच. बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगलं या मॅच मध्ये आणि म्हटलं जातं ना की हरला तरी चालेल परंतु जिंकणारा देखील म्हटला पाहिजे की आयुष्यातील सर्वात कठीण खेळ म्हणजेच हा आजच्या दिवसातील खेळ होता आणि सध्या जर पाहिलं तर त्याच पद्धतीचं दृश्य या मॅचमध्ये देखील राहिले आहे. एका चेंडूवरती 3 धावेची गरज. झाडावरला बसलेला पक्षी फांदी आल्यावर कधीच डगबगत नाहीये. तो त्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पायातील मनगटावर विश्वास ठेवतोय आणि पंखावर विश्वास ठेवतोय. आता इथे एक चेंडू आणि 3 धावेची गरज. चला स्पीडअप करायचंय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम राहिलाय. एक चेंडू 3 धावेची गरज. बॉल तयार. त्यावेळेस बॅट मध्ये कनेक्शन झालं. एक धाव तर बनली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव देखील बनण्याचा प्रयत्न होतो आणि तिथे गोलंदाजी करत असताना मॅच बनवली आहे आणि हा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. तिथे 30 चेंडू मध्ये 30 धावेची गरज असताना पराभवाची चव महाज संघाला चाकावी लागली आहे आणि बालुक बी संघाच्या माध्यमातून विजय संपादित केला जातोय. जबरदस्त कामगिरी केली आहे. जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि देऊयात प्लेअर ऑफ द मॅच हे किताब ज्याने जबरदस्त कामगिरी केली आहे